भाजपमध्ये इनकमिंग, मित्र पक्षांना धसका। भाजपकडून मित्र पक्षांवर दबाव तंत्र। मेगा भरती फायद्याची की तोट्याची? राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेशाचा झपाटाच लावलाय। भाजपनं शिंदे सेना आणि अजित पवारांच्या आमदारांचे पारंपरिक विरोधक पक्षामध्ये घेत मित्र पक्षांचीच कोंडी केली आहे। त्यातच काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिंदे सेनेनं शेलक्या शब्दात गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय। महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार जात आहे हेच या ठिकाणी। विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपनं 2029 ची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी भाजपनं शिंदे सेना आणि अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भोर, मुळशी, वेल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकरांचे विरोधक संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाय, तर पाटणमध्ये शंभूराज देसाईंचे विरोधक सत्यजित सिंग पाटणकर हे देखील भाजपात आलेत। इंदापूरमध्ये दत्ता भरणेंचे विरोधक उद्योजक प्रवीण मानेंच्या हाती कमळ आहे। रायगडमध्ये शिंदे सेनेचे विरोधक पंडित पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय। पुरंदरमध्ये शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतारेंचे पारंपरिक विरोधक संजय जगताप यांनी देखील भाजपचा हात धरलाय। भाजपमध्ये खोऱ्यानं होत असलेला पक्षप्रवेश म्हणजे सत्तेची हाव असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं। मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून। मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे। हे या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलं। भाजपचे नेते शतप्रतिशत भाजपचा नारा देत आहेत, त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतं। मात्र ही होणारी मेगा भरती महाविकास आघाडीला धक्का देणार आहे की भाजप आणि महायुतीच्या नेत्यातील वर्चस्वाची लढाई आहे हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। व्हिडिओ राकेश गणेश कोळ, साम टीव्ही मराठी, मुंबई।